अजित पवार यांच्या मृत्यूमुळे राष्ट्रवादी पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह अनेक महत्त्वाची खाती होती। अजित पवार यांच्याकडे असलेली महत्त्वाची खाती कुणाला मिळणार याची चर्चा रंगली आहे। दरम्यान राष्ट्रवादी पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे आणि आता या सर्व नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली अशी अपडेट सध्या समोर येते। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठ्या हालचाली आता सुरू झाल्यात। या एकंदरीतच भेटीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नेमकी कशी चर्चा झालेली आहे याचे तपशील समोर यायचे, मात्र ही खाती राष्ट्रवादी पक्षाकडे राहावीत या संदर्भातला हा चर्चेचा एकंदरीतच अंदाज व्यक्त केला जातोय। अजित पवार यांची खाती कुणाला मिळणार, नेमके काय अंदाज आहेत? अर्थमंत्री, उत्पादन शुल्क नियोजन आणि क्रीडा मंत्री ही महत्त्वाची खाती नेमकी कुणाकडे जाणार आणि ती राष्ट्रवादी पक्षाकडेच राहणार का, हा मुख्य सवाल आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये राष्ट्रवादीमधले काही महत्त्वाचे नेते हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले होते असं कळतंय। खाती राष्ट्रवादीकडेच राहावीत यासाठीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। त्यामुळे एकंदरीतच राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या हालचाली घडतायत आणि या सगळ्या संदर्भात नेमकी पक्षाची भूमिका कधीपर्यंत स्पष्ट होते हे सुद्धा पाहायचं आहे। अधिकची माहिती जाणून घ्या, सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहे। सागर, राष्ट्रवादीमधल्या महत्त्वाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक केलेली आहे, चर्चा केली आहे, नेमकी काय मागणी करण्यात आली? राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांनी रात्री काल उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर येते। यात प्रामुख्याने अजित पवारांकडची जी खाती आहेत तीच राष्ट्रवादीकडे कायम ठेवली जावीत अशा स्वरूपाचा एक सूर या पक्षांच्या नेत्यांनी मांडल्याचं समजतं। तसंच जो सध्या अजितदादांच्या अचानक निधनामुळे जो पेचप्रसंग निर्माण झाला आहे अशा परिस्थितीत वित्त खातं आणि बजेट या संदर्भात सुद्धा प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती समजते। आताच पुढच्या काही दिवसांमध्ये सुनेत्रा पवार तसंच राष्ट्रवादीची कोर टीम एकत्रित चर्चा करणार आहे आणि यानंतर बाकीच्या काही घडामोडी घडण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे। पण आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री हे सगळ्या खात्यांचे प्रमुख असतात। अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्याकडची रिक्त जी खाती आहेत ती त्याचा कारभार अप्रत्यक्षरित्या थेट मुख्यमंत्र्यांकडे जातो आणि पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्प अधिवेशन आहे, बजेट आहे, अशा सगळ्यांची जबाबदारी कदाचित मुख्यमंत्री स्वतःकडे तात्पुरती घेऊ शकतात आणि त्यानंतरनं सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करावं का किंवा अन्य काही पर्याय करावेत का याची चर्चा मंथन केली जाईल आणि त्यांच्या पक्षाच्या निर्णयानंतर त्या संदर्भातले काही महत्वाच्या निर्णय मुख्यमंत्री घेतील असंही समजतं। यामुळे कुठे ना कुठेतरी काल रात्री उशिरा एनसीपीच्या नेत्यांनी घेतलेली भेट ही फार महत्वाची मानावी लागेल। सागर, आणखी एक महत्त्वाचे नेते या बैठकीला गेलेले होते, राष्ट्रवादी पक्षामधील महत्त्वाच्या नेत्यांपैकी कुणी या सगळ्या संदर्भात अधिकृतरित्या माध्यमांसमोर येऊन बोलण्याची शक्यता आहे का? कधीपर्यंत हे भाष्य केलं जाऊ शकतं? आज दुपारी सुनील तटकरे हे कदाचित प्रसार माध्यमांशी संवाद साधतील, कारण की या संदर्भात जे काही वेगवेगळ्या तर्क वितर्क चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहेत याच्या संदर्भात अधिकृतरित्या काही भाष्य होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दुपारी पार्टी कार्यालयामध्ये कदाचित सुनील तटकरे हे या संदर्भात काही भाष्य करतील, पण काल रात्री उशिरा सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, धनंजय मुंडे असतील या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती मात्र समोर येताना दिसून येते। हो सागर, आणखी एका बातमी संदर्भात आपल्याकडनं अपडेट जाणून घ्यायची आहे, त्यामुळे सोबत राहा। ती बातमी नेमकी काय ती सविस्तर पाहूयात।